नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात तुम्ही सगळे? लास्ट टाइमच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सिग्नेचरच्या खाली एक रेष ओढावी, नाही ओढावी, कशी काढायला पाहिजे, त्याचे काय काय परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतात. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ अंडरलाईनचा मिस केला असेल तर तो नक्की बघा. आणि आज आपण बघणार आहोत डॉट्स बद्दल. चला तर मग स्टार्ट करूया. बऱ्याचदा मी बघितलेलं आहे, स्पेशली गृहिणी आपल्या सिग्नेचर मध्ये, म्हणजे सिग्नेचर करताना मी आता सिग्नेचर करती आहे, असं त्यांचं नाव असतं, सौ.S.के. पाटील असं आपण घेऊया. सपोज मी सहजच घेतलेलं आहे, कोणाची असेल तर माफ करा, पण एक जस्ट नाव घेतलेलं आहे. तर आता हे बघा, हिने काय केलंय, सौ नंतर एक डॉट दिला, एस नंतर डॉट दिला, के नंतर डॉट दिला. इथे एस म्हणजे ती स्वतः, के म्हणजे हजबंडचं सरनेम नाव असेल, सॉरी, हजबंडचं नाव आणि सरनेम पाटील. आता हे अशी सिग्नेचर जिची असते ती काय दर्शवते, तर तिच्या लाईफ मध्ये असं असतं की तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर सेकंड एक असं असतं की अशा महिलांना किंवा काही जेंट्स पण असे आहेत की जे आपलं नाव म्हणजे P.S. राऊत हे कोणाचं असं नाव आहे, पांडुरंग एस वरनं काही नाव असेल आणि राऊत असं, तर त्यांनी P.S. राऊत केलेलं आहे. तर या लोकांचा असं दिसतं मला की यांनी कॉम्प्रोमाइज खूप केलेलं असतं आपल्या लाईफमध्ये. यांची आयडेंटिटी कधीच तयार होत नाही. महिलांबद्दल बोलायला झालं तर ह्या महिला घरामध्ये सगळ्यात जास्त महिला या काम करतात, ह्या मेहनत घेतात. वर्क प्लेसवर अशा महिला स्वतः खूप काम करतात, पण आयडेंटिटी यांना मिळत नाही. हे कुठेतरी लुप्त झालेले असतात असं म्हणू शकतो. आणि माझ्या भावांबद्दल म्हटलं झालं तर सेम असंच होतं की या लोकांची आयडेंटिटी तयार होत नाही, कॉम्प्रोमाइज खूप करतात अशी लोक. आणि सेकंड थिंग म्हणजे मेहनत हे घेतात आणि त्याचा श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन जात आहे. तुमच्या हँडरायटिंगमध्ये, तुमच्या सिग्नेचरमध्ये असं असेल तर लगेच मला कमेंट करा की तुमची सिग्नेचर अशी आहे आणि तुम्हाला हे सगळे सिम्पटम्स, हे सगळं जाणवतं आहे. आता याच्यावर आपण काय करू शकतो, तर आपण याला रेमेडी देऊ शकतो. ती तुमची ॲस्ट्रॉलॉजी बघून, तुमची नंबर्स बघून, तुमची बर्थ डेट बघून आपण त्याला चेंज करू शकतो. ओके. दुसरं डॉटचा प्रकार काय आहे, तर इथे आपण एक सविता म्हणून नाव घेतलं. सपोज सविता मी इथे लिहिलेलं आहे आणि तिने सविताच्या पुढे एक असा डॉट दिलेला आहे. बघा मी दिलाय, मी अंडरलाईन नाही काढले, तिने सविता नंतरच एक डॉट दिलेला आहे. आता ही सविता कशी असेल, तिला अलिप्त राहणं खूप आवडतं. हे बघा, कोणी सविता असेल तर मला माफ करा, मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. आता हिचा स्वभाव कसा असेल, तर आपल्या बाकीच्या लोकांपासून लांब राहणं हिला खूप आवडतं, किंवा ही लांब राहते, अलिप्त राहते. सगळ्यांमध्ये मिक्स होणं हिला बिलकुल आवडत नाही. आणि जर तिने हे इथे 2 डॉट केले असते तर अशा लोकांचं, सविता असू दे किंवा आपण एक सुरेश नाव घेतलं आहे आणि त्यांनी असे 2 डॉट केलेले आहेत, तर अशा लोकांचं काय असतं की ऑलवेज बॅक ऑफ द माइंड मध्ये यांचं सुरू असतं की मला हे काम करायचंय, मला हे काम करायचंय. कंटिन्युअसली मनामध्ये विचार सुरू असतात की काम करायचंय, काम करायचंय, पण ते काम लवकर होतच नाही. ज्या लोकांचे काम, जे काम, ज्या लोकांचं म्हणण्यापेक्षा जे काम 5 ते 10 मिनिटात होणारं असेल, तेच काम यांचं एका दिवसात होतं. एवढा प्रॉब्लेम असतो. कारण आता बऱ्याच जणांना वाटतं की 2 डॉट म्हणजे टू बी कंटिन्यू. पण टू बी कंटिन्यू म्हणजे काय? टू बी कंटिन्यू मध्ये चांगल्या गोष्टी पण येतात आणि वाईट गोष्टी पण येतात. तर असे 2 डॉट करायचे नाही आहेत. किंवा दुसरं अजून एक नाव मी इथे लिहिते आहे, कविता. कविता इथे मी लिहिते आहे, अंडरलाईन केली आहे. त्याच्यानंतर इथे खाली 2 डॉट काढलेले आहेत. एंडला बघा मी इथे 2 डॉट काढलेले आहेत. ही अशी जी लोक असतात, हे आपले जे अनोळखी लोक असतात ना, म्हणजे यांना अनोळखी लोकांशी लगेच हे आपला अनोळखी लोकांना लगेच मित्र बनवू शकतात, मैत्रिणी बनवून घेतात.
म्हणजे यांचे फ्रेंड्स खूप असतात, म्हणून इथे 2 डॉट ओके आहे. पण हे 2 डॉट कोणी करावे आणि कुठे करावे त्याच्या जवळ येऊया. कारण बऱ्याचदा मला माझ्या कन्सल्टन्सीच्या वेळेस माझे क्लायंट विचारत असतात की मॅडम तुम्ही 2 डॉट तर द्यायला सांगितलंच नाही. तर हे बघा, एक परत नवीन मी नाव घेते आहे इथे. एक नाव घेऊया आपण, फॉर एक्झाम्पल ऋतिक असं नाव घेतलं, हे केलं आणि इथे 2 डॉट दिले आहेत आपण. आता हे 2 डॉट जे याच्यातला फर्स्ट डॉट जो आहे हा हेल्थ इश्यूज देतो आणि सेकंड डॉट जो आहे तो तुम्हाला वेल्थ इश्यूज देतो. तर कॉमन पब्लिकनी तर हे 2 डॉट कधीही करू नये. का करू नये? कारण हेल्थही खराब होईल, वेल्थही जाईल. कोणी करावे असे 2 डॉट? ज्यांचं सगळं काही छान सेट आहे. हेल्थ थोडीफार खराबही झाली तर ते स्वतःला सावरू शकतात. नो डाऊट हे 2 डॉट तुम्हाला नेम अँड फेम देतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं माधुरी लिहिलेलं आहे आपण असं, आणि तिने असं केलं आणि 2 डॉट दिलेत. हे नेम अँड फेम 100% नेम अँड फेम देणार. जो कोणी सोशल मीडियामध्ये आहे, सोशल मीडिया इन द सेन्स की तुम्ही मीडियामध्ये आहात, सोशल मीडियापेक्षा मीडियामध्ये आहात, तुम्ही ॲक्टिंग करत आहात, तुम्ही डायरेक्टर आहात किंवा तुमचं काम पार्लरचं आहे, ब्युटिशियन आहात, तर तुम्ही हे 2 डॉट करू शकता. पण तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा की तुम्हाला हेल्थ आणि वेल्थ चे प्रॉब्लेम्स येतील आणि तुम्ही त्याच्यातून निघू शकता असा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तरच हे 2 डॉट तुम्ही करायचे आहे. अदरवाईज तुम्ही हे 2 डॉट करायचे नाही आहेत. परत एकदा सांगते तुम्हाला की कशा कशा प्रकारचे डॉट्स असतात. एक तुमचा इनिशियल नंतर डॉट्स दिलेले म्हणजे कॉम्प्रोमाइज खूप लाईफमध्ये होतं, त्यामुळे काय होतं, ग्रोथ होत नाही, हॅम्पर होते. आणि हे 2 डॉट असेल आणि सोबत हँडरायटिंगमध्ये लेटर्समध्ये, म्हणजे जर आपण काही लिहिलं आणि असे लेटरमध्ये असा स्पेस हा जास्त असेल तर डिवोर्स पर्यंत केसेस गेलेली आहेत. आणि ही माझे क्लायंटचीच एक हिस्ट्री आहे म्हणूया, किंवा ती केस माझ्याजवळ आहे. त्यांचं सगळं काही मी बघितलेलं आणि जेव्हा मी हँडरायटिंग मागवली, सिग्नेचर बघितली, तेव्हा मग मी सांगितलं की हा जो आहे हा प्रॉब्लेम इथे मला सगळा दिसतोय की हँडरायटिंगवरनं मी तिला सांगितलं की तुझ्या मनात असं चाललं आहे की मी अलिप्त राहावं आणि मी डायव्होर्स घ्यावा. आणि ती अशी तशी डोळे मोठे करून की मी तर ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सुद्धा सांगितलेली नाही की मला डिवोर्स घ्यायचंय मॅडम, तुम्हाला कसं कळालं? तर तुमची हँडरायटिंग आणि तुमची सिग्नेचर इतकं काही सांगून जाते की समोरच्याला काही सांगायची गरज नाहीये हे मला, की त्यांच्या मनात काय चाललं आहे. पण तिचं ते सगळं बघूनच मी तिला सांगितलं आणि तिच्या सिग्नेचरमध्ये चेंजेस केलेत, तिच्या घरामध्ये वास्तूमध्ये थोडेफार चेंजेस केलेत आणि हँडरायटिंगमध्ये तिला चेंजेस काही लेटर्स, हँडरायटिंगपेक्षा काही लेटर्स तिला लिहायची प्रॅक्टिस करायला लावली आणि आज ती खूप खुश आहे. तर परत आपल्या एकदा टॉपिकवर वळूया आपण, पण त्याआधी तुम्ही मला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपला नेक्स्ट जो असणार आहे व्हिडिओ तो तुमचा फर्स्ट लेटर कसा असायला पाहिजे याच्यावर असणार आहे. तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला पाहिजे, त्याच्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत पण तुम्ही शेअर तो करू शकता. आता आपण बघूया की सिग्नेचरमध्ये जर डॉट, आता फॉर एक्झाम्पल इथे नाव लिहितेय मी असंच आणि हा एक अंडरलाईन काढलेली आहे मी, सिंपल अंडरलाईन, जसं मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की अंडरलाईन कशी असावी. आता आपण ह्या डॉट बघून झालाय आपला, इथला डॉट बघून झाला आहे, इथे डॉट असावा नसावा ते सांगितलं. अजून एक सांगते की अंडरलाईन नंतर इथे एक डॉट असेल, हा जो मी म्हणते ना हा, तर ही लोक ना खूप परफेक्शनिस्ट असतात. 4 वाजता यांना चहा पाहिजे तर पाहिजेच. आपल्या कामाला घेऊन हे खूप प्रॉम्प्ट असतात, पण कुठेतरी स्वतःला अलिप्त पण करतात. तर सिंगल एक डॉट तर कधीच नको. आणि इथे तुम्ही 2 डॉट देताय तर तो टू बी कंटिन्यू होतो, तर तो पण चुकीचा आहे, कारण टू बी कंटिन्यू पॉझिटिव्ह वेमध्ये पण येऊ शकतो, निगेटिव्ह वेमध्ये पण येऊ शकतो. इथे 2 डॉट म्हणजे तुम्ही फ्रेंड्स खूप बनवता,
मिडलचे जो आहे तो नेम फेम देतो, पण सोबतच तुम्हाला हेल्थ इश्यूज देतो, वेल्थ इश्यूज देतो. अल्फाबेट्स नंतर एक डॉट, त्याच्यानंतर दुसरा डॉट, सिंगल अल्फाबेट्स नंतर ते कधीही डॉट नको. ते तुमच्या रिलेशनशिपमध्ये कुठे ना कुठे गॅप आणतो. हे बघा, जर मुलगा आपला नाव असं लिहत असेल की A.S. सरनेम लिहितोय आपण कौर असं आहे समजा, तर हा जो मुलगा आहे हा आपल्या बाबांशी इतका जवळीक साधू शकत नाही कुठेतरी, कारण त्यांनी ही बघा ही वॉल तयार केलेली आहे, ही डॉटची वॉल त्यांनी तयार केलेली आहे. तर त्यामुळे मुलांचं तर असं नकोच. नो डाऊट हा मुलगा कॉम्प्रोमाइज खूप करत असेल, नक्कीच करणार असेल, पण त्याच्या आणि त्याच्या फादरमध्ये भरपूर काही, मी असं म्हणत नाही की मनमुटाव असेल, नाही, पण खूप जास्त मिंगल पण नसेल. कुठेतरी एक वॉल, एक भिंत तयार झालेली असणार आहे. सो डॉट कुठेही नको. जर तुम्हाला काढायचाच असेल, तुम्हाला नेम अँड फेम हवा असेल, तर तुम्ही असे 2 डॉट काढू शकता, पण त्याचे बरेच साईड इफेक्ट्स आहेत. तर तुम्ही ते बघा की तुम्ही ते साईड इफेक्ट झेलू शकता का, देन यू हॅव टू गो अहेड. बेस्ट वे आहे, जर तुम्ही अजून चुकीच्या कुठे जागेवर तुम्ही डॉट करत असाल तर मला कमेंट करा, मला सांगा की तुम्ही कुठे डॉट करतात, किंवा मी जे जे पॉईंट सांगितलेले आहेत तिथे कुठे त्याच्याशी तुम्ही रिलेट करत असाल तर मला कमेंट करायला विसरू नका. बघूया, आता भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.